खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. चांगला नारळ पण देवापुढे नासका निघतो. मग माणसाचे काय हो? माणसे कसे असतात हे तुम्ही समजायला हवे. श्री स्वामी समर्थ. चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपली भरभराट, आपली होणारी प्रगती किंवा आपण एखाद्या उच्च पायरीच्या मार्गावर आहोत किंवा प्रगतीच्या मार्गावर आहे थोडक्यात. मग शेतातून असू दे किंवा आर्थिक लाभातून असू दे, उद्योगधंद्यातून असू दे किंवा आपण काही छोटा मोठा व्यवसाय करत असतो त्यातून असू दे, परंतु शेजारी पै पाहुण्यात कोणी म्हणणार नाही आनंदाने की खूप छान तुमची प्रगती झाल्या. बघा, साधी गाडी घेतली तरी लोकांचे चेहरे पडल्यासारखे असतात. म्हणजे बरेचसेच उदाहरण द्यायचे. तुम्ही अनुभव घेत असाल की कोणी आपल्या प्रगतीवर आनंद होत नाहीये. सगळे सोयरे सुद्धा तसेच असतात आणि काय म्हणतात पक्के सोयरे सुद्धा तसेच असतात. तरी ह्यांची नजर, ह्यांची बाधा किंवा ह्यांची वाईट गोष्टी आपल्या कुठल्या गोष्टीवर लागू नये किंवा आपल्या बाबतीत कधी वाईट साईड होऊ नये. कारण कसं असतं, आपण जर प्रगतीच्या मार्गावर असलो तर आपल्याला शत्रूही तितकेच येतात, बरेचसेच येतात. जर आपण दरिद्रीपणाची अवस्था असली ना तर सांत्वन करणारी खूप असतात, म्हणजे प्रेम करणारी खूप लोक भेटतात. परंतु जर आपण उच्च मार्गावर निघालो ना की जागोजागी आपले शत्रू भेटतात. हा पैशाचा गुणधर्म असो, स्टेटसचा असो, तुम्ही अनुभव घेतला असेल. तर यापासून आपण आपले रक्षण कसे करायचे? आपण कोणती करणी बाधा करायची नाही, त्यांच्यासारखं वाईट साईड कधीच करायचं नाही. कारण त्यांच्यात आणि आपल्यात फरक काहीच राहत नाही. आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपण स्वामी मार्गातूनच, स्वामी सेवेतूनच फक्त आपल्या अवतीभोवती कवच करायचं, आपल्या अवती संरक्षण कवच करायचं. आपल्याकडून जेवढी होता येईल तेवढ्या सेवेमार्फत आपल्याला त्यांची वाईट कुठली गोष्ट घडू नये, आपल्या बाबतीत त्यांनी काय वाईट साईड बोलली ते आपल्याला लागू नये. परत शब्द त्यांच्याकडेच फिरतील, महाराज बघून घेतील. आपण कुणाच्या वाईट साईड बोलायचं नाही. फक्त एवढा आपला धर्म विसरायचं नाही, आपलं कर्म विसरायचं नाही. असो मेन मुद्द्यावर येऊया. तर सेवा कशी करायची, काय करायची की आपल्याला जाणवतं आपली प्रगती झाली की शेजापाजारची लोक खूप जायला लागतात. आपल्याला वाईट निगेटिव्हिटी त्यातून जाणवत येते. कुठेतरी मग आपल्याला मारा बसतो, हेही अनुभव येतो बघा. आणि होतं असं, दृष्ट लागतीच, संसाराला लागती, प्रगतीला लागती. आणि आपल्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात बरेचसे शत्रू होतात आणि जाणून बुजून बरेच जण आपल्याला त्रास द्यायला लागतात. अनुभव येत असेल किंवा तुम्ही आता तुमच्या बाबतीत चालू असेल. मी बरेचसेच घेतले आहेत. नोकरीत बघा, वरचे खालचे शेजारचे असले तरी सुद्धा जाणून बुजून त्रास देते. का तर ही व्यक्ती अमुक ठिकाणी उच्च पदावर जायला लागल्या. कोण कर्तृत्व बघत नाही, कोण कष्ट बघत नाही, पण जळणे, शत्रुत्वपणा येणे हे खूप काय म्हणतात, एक जवळचा एक हिस्सा सारखा, भाग सारखा झालेला आहे. तर शत्रू म्हणजेच कोण? आपल्या जवळचे मित्र असतात. त्यांना आपली प्रगती बघवतच नाहीये. तर काय करायचा आहे उपाय? तर बघा, पूजेची सुपारी लागते. 1 रुपयाचा खर्च आहे आणि हे 1 रुपयाची सुपारी आणायची. मग ही कोणत्या दिवशी करायची? सोमवारी करा, गुरुवारी करा, मंगळवारी करा. ह्या तिन्हीतला कोणताही एक वारी करा. सकाळ करा, दुपार करा, संध्याकाळ करा. काय करायचं? सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर दुधाचा अभिषेक घालायचा. देवघरामध्ये बसून तामण घ्यावं आणि दुधाने स्वच्छ धुवायची, पाण्याने धुवायची, मधाने धुवायची आणि उजव्या बाजूला स्थापना करायची, डाव्या नाही. त्याच्यावर पंचोपचार पूजा करायची, धूप दीप लावायचा आणि त्यानंतर ती सुपारी आपण त्या जागेवरून उचलायची आणि आपल्या दोन्ही हातामध्ये धरून ठेवायची. बघा, अशा स्वरूपात करायची आणि दोन्ही हात असे मिठवायचे, मुठ धरायची, आपले डोळे झाकायचे आणि प्रार्थना करायची. हे स्वामी राया, मला खूप त्रास देतात. तुम्हाला लक्षात येत असेल ह्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात. ही लोक, ह्या लोकांची नावं घ्या किंवा ह्या लोकांपासून मला त्रास आहे. स्वामी राया, मी त्यांचं काही वाईट चिंतत नाहीये, पण मला का त्रास देत आहे? माझ्या बाबतीतच का होते? मी प्रगती करते किंवा माझी मुलं करतात, माझे मिस्टर करतात, माझ्या घरची लोक करतात. सलग ती सुपारी 7 दिवस आपल्या सेम तशीच सांगितली मी प्रोसेस तशीच करायची. स्वामींना विनंती करायची आणि 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी ती सुपारी एखाद्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन पुरायची आणि नमस्कार करायचा. इडापिडा तिथंच जळो एवढं म्हणून फक्त मागे यायचं, पायावर पाणी घ्यायचं आणि घरी यायचं. तुमच्या येणाऱ्या 21 दिवसातच तुम्हाला कुठल्याही वाईट साईड गोष्टीची त्रास होणार नाही. जी लोक तुम्हाला नोकरीत जर त्रास देत असतील, तुमच्यावरची खालची, ती सुद्धा कशी तुमच्याशी प्रेमाने वागतील. अगदी खरोखर रिअल फॅक्ट प्रेमाने, नाटकी प्रेमाने नाही. तुमच्या शेजापाजाची सुद्धा काही वाईट साईड बोलणार नाही, गप्प बसणार. कारण महाराज स्वतः ही काळजी घेणार आहेत आणि महाराजच या गोष्टी लोकांना बदलण्याची ताकद महाराजच देणार आहे. कारण आपण काही महाराजांना म्हटलेलं नाहीये
की माझं वाईट करतात तसे त्यांचे तुम्ही वाईट करा, बिलकुल नाही. आपण स्वामी महाराजांना सुपारी एक प्रतीक असतं सुखाचं, त्यामुळे सुपारी प्रत्येक गोष्टीला घेतो आपण बघा, पूजेला घेतो, प्रत्येक विधीला घेतो, म्हणून सुपारीच आहे. वाईट काही अंधश्रद्धेला प्राधान्य देत नाही. मी प्रत्येक वेळी सांगत असते की आपली कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही. आपण फक्त स्वामीमय सेवा करत असतो. तर ती सुपारी घ्यायची, त्या सुपारीवरच सगळी व्यवस्थित पूजा झाल्यानंतर दोन्ही हाताने अशी झाकायची, मूठ डोळे झाकायचे, स्वामीरायांना विनंती करायची आणि ती 8व्या दिवशी पुरून फक्त एखाद्या आंब्याच्या झाडाखाली किंवा नारळाच्या झाडाखाली करा आणि फक्त म्हणायचे इडा पिडा निघून जाऊ दे. पाच एवढा शब्द बोला. तुमच्या मागचे सगळे वाईट दोष, करणी बाधा, कोणीही काही करू दे किंवा काही बोलू दे, तुमची प्रगती थांबणार नाही. तुमच्या घराला तुमच्या कोणत्याही गोष्टीला नजर दोष लागणार नाही आणि वाईट साईड काय होणार नाही. तुमच्या घरात निगेटिव्हिटी पसरली असेल तीही दूर होऊन जाईल आणि वाईट काळ जरी आपत्ती येणार असेल तीही नष्ट होईल. म्हणजे बरेचसेच प्रश्न एका रुपयाच्या सुपारीने सुटले जाणार आहेत आणि आपले सगळे महत्वाचे विशेष विचार करा. तोडगे कुठलेही खर्चाचे जास्त नसतात. फार 5 ते 10 रुपयाच्या खर्चाचे असतात. फक्त सेवा करा, फक्त मनापासून सेवा करायची, स्वामींना भावेल एवढी सेवा करायची. आपण कुठल्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही, अंधश्रद्धा पसरवत नाही. जी काय ती आपली प्रज्वलित दिंडीपणी सेवा आहे आणि फक्त 5 रुपये ते 1 रुपया मिळून खर्च येतो. तुम्ही फक्त या सेवेचा अनुभव घ्या, सेवा करा. कारण आजकाल कुणालाही कुणाची प्रगती बघवत नाही. यासाठी हा छोटासा तोडगा पण मोठे काम करून देणारा हा तोडगा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारत जावा. तुमची काहीही शंका असो तेही कमेंटद्वारे विचारत जावा. आणि शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील. महत्त्वाची सेवा करत जा. जे काही तोडगे असतात ते सिद्ध मंगल तोडगे आहेत. झालेली सेवा, सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबव.